पद्धतीचे निकाल लागतात। आता दिल्लीची परिस्थिती वेगळी आहे, महाराष्ट्राची परिस्थिती वेगळी आहे। या पद्धतीने महाराष्ट्रामध्ये निकाल लागले आणि 6 महिन्यात निकाल ज्या पद्धतीने बदलले गेले, लोक ओपिनियन बदलले गेले, मला वाटतं त्याच्यावर शंका आम्हीच नाही बऱ्याच लोकांनी उपस्थित केलेली आहे। म्हणजे फक्त राजकीय लोकांनी शंका नाही उपस्थित केल्या, तर बऱ्याचशा सामाजिक संस्थांनी सुद्धा याच्यावर शंका उपस्थित केलेली आहे। ह्याच्यामध्ये पारदर्शकता आली पाहिजे असं आम्हाला वाटतं। जिथे निवडणुका होत आहेत त्या राज्यातले एक मोठे दिग्गज असे चेहरे आहेत त्या पक्षांचे, त्या नेत्यांचा पराभव होतो आहे। महाराष्ट्रात सुद्धा काही प्रमाणामध्ये ते झालं, काल दिल्लीमध्येच निकालात सुद्धा तेच चित्र आहे। याकडे कसं पाहता, या सगळ्या नेत्यांचा पराभव या निकालामध्ये असं होणं शक्य होतं का, किंवा त्यावरती सुद्धा काही चर्चा? मला असं वाटतं विरोधकांमध्ये एकी नसल्यामुळे या पद्धतीचे पराभव। आता जर काल आपण दिल्लीचा निकाल बघितला तर ज्या पद्धतीने काँग्रेसचं मतदान वाढलंय त्याचा फटका निश्चितपणे आपला बसला। कदाचित आप आणि काँग्रेस एकत्र लढली असती, कदाचित दिल्लीचं चित्र थोडं वेगळं दिसलं असतं। अजित पवार यांनी एकंदर अमित ठाकरे यांच्यावर भाष्य केलेलं आहे। त्यांचं म्हणणं आहे की स्वतःच्या मुलाला निवडून नाही आणलं। बघा असं आहे की पवार साहेबांचाही मुलगा निवडून आला नव्हता, पवार साहेबांच्या पत्नीसुद्धा निवडून आल्या नव्हत्या, पण आम्ही जी काय निवडणूक लढवली आणि जी काय आम्हाला मतं मिळाली ती सन्माननीय राजसाहेब ठाकरेंच्या जीवावर मिळाली, आमच्या जीवावर मिळाली। भाजपचा पदर पकडला किंवा मोदी साहेबांचं नाव घेतलं म्हणून आम्हाला मिळालेली मतं नाही आहेत। आणि अजित पवारांना जी मतं मिळाली आहेत ती भाजपबरोबर जी लग्नगाठ बांधली त्यामुळे मतं मिळाली आहेत। स्वतः अजित पवारांनी एकदा उभं राहावं स्वतःच्या जीवावर आणि मग या सगळ्या वल्गना कराव्या। मेळाव्यातलं राज ठाकरेंचं भाषण पाहता निकालाच्या सगळ्या एकूणच पद्धतीवरती उपस्थित केलेले प्रश्नचिन्ह आणि त्यानंतर विधानसभा निवडणूक ज्या पद्धतीनं स्वबळावरती लढली, येत्या निवडणुका कशा पद्धतीनं मनसे लढेल अजून त्याला वेळ आहे, अजून बऱ्याच गोष्टी होतात। सध्या आमचं लक्ष हे संघटना बांधणीवर आहे आणि त्या पद्धतीचं मार्गदर्शन सन्माननीय राजसाहेब संघटना बांधणीसाठी मनसे काय तयारी करते, स्थानिक पातळीवरती त्याच्यावरच सगळी